केतूचं तत्व काय असतं आपल्या पत्रिकेमध्ये आणि ते कसा परिणाम घडवतं माणसाच्या आयुष्यात? पण केतू हे उच्च आध्यात्मिक अनुभूती आहे. कारण की ती प्रचंड शक्ती आहे. ती तुमचं सगळं सोडवते. केतू हा आपल्याला सोडवतो. गणपतीची पूजा केली तर आपल्याला केतूचा त्रास होत नाही. नाडी शोधन किंवा प्राणायाम याने निश्चितच तुम्ही केतूवर प्रभुत्व मिळू शकतो. नमस्कार. ज्योतिष भास्कर सुशील कोराड यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण पुढच्या ग्रहाविषयी बोलणार आहोत. मागच्या एपिसोडमध्ये आपण राहूबद्दल ऐकलं. आज त्याच्या विपरीत असलेला केतू याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. केतू अनएक्सप्लेन्ड गोष्टी आहेत, भावना आहेत, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तर केतूचा संबंध हा इमोशन्सशी जास्त लावला जातो, ओव्हर थिंकिंगशी लावला जातो. तर केतूचं तत्व काय असतं आपल्या पत्रिकेमध्ये आणि ते कसा परिणाम घडवतं माणसाच्या आयुष्यावर? जसं मी मागच्या एपिसोडमध्ये पण सांगितलं होतं की पुराणातल्या कथांप्रमाणे फक्त धड म्हणजे ज्याला शिर नाही आहे अशी जी शक्ती आहे, जी अखंड वळवळती आहे, की ज्याला इंद्रिय नाही आहेत आणि इंद्रिय मिळवण्यासाठी धडपडती आहे, ते केतू आहे. म्हणजे विचारांचा अखंड प्रवाह हा केतू आहे. पण केतूला व्यक्त व्हायचं आहे त्याच्या भावनांमधनं किंवा त्याच्या अनुभूतीतून व्यक्त व्हायचं आहे, म्हणून त्याला अध्यात्म म्हटलेलं आहे. पलाश पुष्प संकाश तारका ग्रहमस्तकम रौद्र रौद्रात्म घोर त्वम केतू प्रणमाम्यम. त्याला घाबरतात का लोक? कारण की ती प्रचंड शक्ती आहे. ती तुमचं सगळं सोडवते. म्हणजे केतू ज्या ठिकाणी असतो ते सोडवतोच तो. जर ज्यांच्या लग्नस्थानात पत्रिकेमध्ये केतू असतो तेव्हा पत्रिका बघितल्या बघितल्या आपल्याला कळायला पाहिजे की ही व्यक्ती मोक्ष किंवा अध्यात्म याच्याकडे अग्रेसर राहणार आहे. ती जास्त व्यावहारिक जगात रमणारी नाही आहे. अशी व्यक्ती स्वतःचं व्यक्तिमत्व घेऊन येते. पण मग अशी व्यक्ती भोग, संसार, सुख याला पारखी होते. केतू जर का तिसऱ्या स्थानात असेल तर लोक प्रवास करतात किंवा लांब राहतात घरापासून. सांगायचा मुद्दा हा की केतू हा आपल्याला सोडवतो. राहू हा सगळं मिळवण्याच्या पाठीमागे असतो, इंद्रिय आसक्ती. आणि केतू हा मोक्ष आणि त्याला आपण म्हणतो ना की आपल्याला तो विरह पण देतो. पण केतू हे उच्च आध्यात्मिक अनुभूती आहे. निश्चितच. पण जे आपण म्हणतो ना की डिटॅचमेंट, जसं आपण सांगितलं की डिटॅचमेंट ला तो हे करतो. तर ज्या स्थानात असेल तिथे तो डिटॅचमेंट देणार. कुटुंबापासून तो डिटॅचमेंट देऊ शकतो, प्रेमापासून, वैवाहिक आयुष्यात तो डिटॅचमेंट देऊ शकतो. तर कुठल्या स्थानामध्ये असला केतू आपल्याला जे डिटॅचमेंट चुकीचं आहे किंवा वाईट आहे, असे कुठे अनुभव बघायला मिळतात? केतू 7व्या स्थानात असेल की जे संसार सुखाचं स्थान आहे किंवा भोगाचं स्थान आहे, त्याला भार्या स्थान म्हटलेलं आहे, तर व्यक्ती लग्नच करत नाही किंवा लग्न केल्यावर यशस्वी होत नाही किंवा त्याच्या विपरीत कल्पना असतात संसार सुखाबद्दल. पत्नीला विलक्षण त्रास होतो, म्हणून केतू तिथे असू नये. पंचम स्थानात केतू असेल तर व्यक्ती अध्यात्माकडे कल असतो. प्रेम प्रणय याच्यात त्याला अपयश मिळतं. द्वितीय स्थानात केतू असेल तर कधीही घराचं, कुटुंबाचं किंवा धनाचं सुख मिळत नाही. धन टिकतच नाही किंवा चुकीच्या लोकांच्या हातात जातं. आपले पैसे दुसरे जण वापरून मोठे होतात. 100%. म्हणून पत्रिका बघताना नेहमी चेक करावं की आपल्या धनस्थानात केतू आहे का. धनस्थानात असणारा केतू धन सोडवतो, ते दुसरा वापरून मोठा होतो. आपल्या कुटुंबामध्येच आपलीच लोक आपलं धन वापरतात. चतुर्थ स्थानात केतू असेल त्याला पितृदोष असं म्हटलेलं आहे. कारण की आपल्याला सुख, स्वास्थ्य, जमिनीचं सुख मिळत नाही. बरोबर. आणि केतूचा संबंध हा पाळीव प्राण्यांशी किंवा जे जे बोलू नाही शकत अशा एलिमेंट्सशी खूपदा केला जातो. आणि मग केतू तुम्हाला सांगायला असेल तर प्राण्यांची सेवा करा असं अनेकदा सांगितलं जातं. तर ते कितपत खरं आहे? निश्चितच केतूचं म्हणजे तुम्हाला अर्थच कळायला पाहिजे. केतूला व्यक्त होण्यासाठी कुठली इंद्रिय नाही आहेत. त्याला बोलता येत नाही किंवा त्याला काही व्यक्त होता येत नाही आहे. ते जाणीवेतून आहे. म्हणजे हा जाणीवेतून नेणिवेकडे नेणारा हा एक प्रकारचा प्रवास आहे. म्हणून ज्या शक्ती या पृथ्वी तलावर आहेत किंवा जे घटक आहेत म्हणजे प्राणी आहेत, झाडं आहे, निसर्ग आहे, यांची सेवा केली किंवा त्यांच्यामध्ये रमलात तर निश्चितच तुमच्यातलं केतू तत्व चांगलं होतं. हो, हे तत्व आहे. केतू हे तत्व आहे, ज्याला सिक्स सेन्स आहे, इंट्युशन पॉवर आहे, ज्याला अनुभूती आहे, पण त्याला व्यक्त नाही व्हायचं. फुलं नाही आहे, फुलातला सुगंध केतू आहे. प्राणी प्राणी आहे की जो डोळ्यातून बोलतो आहे. म्हणजे प्राण्यांमध्ये कुत्रा आहे, खास करून असं उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये तुमची सेवा करायला किंवा प्रामाणिकपणा हे जे नॅचरल आपण बघतो हे त्यांच्याकडे का आहे? कारण की त्याच्यामध्ये केतूचं तत्व आहे. पक्ष्यांमध्ये कावळा, याला सिक्स सेन्स आहे, इंट्युशन पॉवर आहे, त्याला आध्यात्मिक अनुभूती किंवा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अशा शक्ती दिसतात, ज्याला आपण आत्मा असं म्हणतो.
ते केतू आहे. म्हणून तर आपण त्यांना नैवेद्य चढवतो आणि शांत करायचा प्रयत्न करतो. अगदीच बरोबर. पण जसं आपण अनएक्सप्लेन्ड गोष्टींबद्दल बोलतोय, तर अनेकदा असेही आजार असतात, की ज्याचं उत्तर मिळत नाही. म्हणजे टेस्ट केल्या जातात, कितीतरी वेळा टेस्ट केलेली आहे, कितीतरी वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवलं, पण त्याचं मूळ कारण मिळत नाही आणि मग त्याचा संबंध बऱ्याचदा केतूशी असतो असं म्हणतात. तर ते नेमकं काय? अगदी बरोबर. वैद्यकीय जेव्हा जेव्हा पत्रिका आपण बघतो, त्या अँगलनी बघतो, त्यावेळी केतूचा अभ्यास कशासाठी केला जातो? ते केतू म्हणजे व्रण आहे. म्हणजे शरीरावर त्या व्रण जे उमटतात ना, तिथे आपल्याला केतूचा प्रभाव जाणवतो. केतू म्हणजे शरीरात वाढणाऱ्या सेल्स आहेत. त्याला आपण कॅन्सर म्हणतो. त्याच्यानंतर केतू म्हणजे आपण असं समजतो की वेडसर वृत्ती किंवा ज्याला आपण म्हणतो की तारतम्य नसणारी वृत्ती किंवा मानसिक आजार, दडपण किंवा अँक्झायटी किंवा ज्याला डिप्रेशन असं म्हणतो. त्या पत्रिकांमध्ये केतू तुम्हाला निश्चित आढळतो की जो चंद्राबरोबर आहे. ज्यांच्या ज्यांच्या पत्रिकांमध्ये चंद्राबरोबर केतू असतो त्याला ग्रहण योग असं म्हटलेलं आहे. हा ग्रहण योग काय दाखवतो की तुमच्या चंद्राला ग्रहण लागले, तुमच्या मनाला ग्रहण लागले की तुम्ही सद्सद विवेक बुद्धी किंवा शांतपणा, खंबीरपणा हे कधीच तुम्ही बाळगू शकत नाही. तुम्हाला नेहमी मनामध्ये साशंकता असते, भीती असते, दडपण असते, मानसिक रुग्णता असते. तो केतू. पण मग अशी व्यक्ती म्हणजे असं होतं ना, की अशी व्यक्ती एखाद्याच्या कुटुंबात असेल, तर त्या कुटुंबाला सुद्धा त्यांच्या त्या स्वभावाचा त्रास भोगावा लागू शकतो. हो, निश्चितच भोगावा लागतो. एखादी वेडसर व्यक्ती असेल, एखादी व्यक्ती हट्टी असेल, एखादी व्यक्ती अत्यंत चुकीचे विचार करणारी असेल, सतत स्वतःच्याच विचारांमध्ये रमणारी असेल, निश्चितच कुटुंबावर परिणाम होतो. म्हणूनच त्याला पितरांकडून आलेला दोष असं म्हटलेलं आहे, की या बिचाऱ्याला हा स्वतःचं काहीच नाहीये, पण त्याची नॅचरल अशी इन्स्टिंक्ट की तो सतत एका वेगळ्याच विश्वात राहत असतो. बरोबर. पण मग ह्यावरती उपाय काय असू शकतात? की कारण अ, हे सगळं मनाचं आहे. तर ह्या मनावरती ताबा मिळवणं किंवा या सगळ्या गोष्टींमधनं बाहेर पडण्यासाठी चे काय उपाय आपण करू शकतो, की जेणेकरून हा त्रास नाही होणार? आपल्या शरीरामध्ये जी 7 चक्र आहेत, त्यातलं सगळ्यात खालचं जे चक्र आहे, ज्याला मूलाधार चक्र म्हणतो ना, त्याच्यावरती केतूचा प्रभाव असतो. जर का त्याच्यावर ओम गंग गणपती नावाचे संस्कार केले, गणपतीची पूजा केली, तर आपल्याला केतूचा त्रास होत नाही. त्याचप्रमाणे नाडी शोधन म्हणजे सूर्य आणि चंद्र या दोन्ही नाडींचा नाडी शोधन प्राणायाम म्हणजे ज्याला तुम्ही अनुलोम-विलोम म्हणता, त्याचा अभ्यास केल्याने तुमची जी वृत्ती आहे, त्या वृत्ती चांगल्या व्हायला सुरुवात होते. एखादा व्यक्ती जर डिप्रेशनमध्ये असेल तर त्यांनी सूर्यनाडीचा अभ्यास करावा किंवा उपयोग करावा. तो त्याच्यातून नक्की बाहेर येऊ शकतो आणि एखादा व्यक्ती जर का भावना, प्रेम यांना व्यवस्थित न्याय देऊ शकत नसेल तर त्यांनी चंद्रनाडीचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. म्हणजे नाडी शोधन किंवा प्राणायाम याने निश्चितच तुम्ही केतूवर प्रभुत्व मिळवू शकता. निश्चितच. त्यामुळे जेव्हा अनएक्सप्लेन्ड गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतात, ज्याचं उत्तर तुम्हाला लॉजिकली मिळत नाही, त्यामागे निश्चितच केतूचा प्रभाव हा असू शकतो आणि याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील, तर त्या तुम्ही ज्योतिष भास्कर सुशील कोराड सरांना नक्की विचारू शकता कमेंट्समध्ये किंवा सरांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की मिळेल. धन्यवाद सर. केतू ग्रहाबद्दलची खरंच खूप उत्तम माहिती आपण आज आजच्या एपिसोडमध्ये दिली. धन्यवाद.